की आणायचे आणायचे. 8 दिवसापासून चालू आहे तुमचं, आज जाऊ उद्या जाऊ, आणि मग म्हणता की आपल्याला नाही घालायचे. ग्रामीण भाग आहे आपला, शहरात राहतात ना, जगभर तर प्रसिद्ध. पूर्ण जग त्यांना पाहते. खेड्यातल्या पण बाया घालते आता. म्हाताऱ्या नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असाल तर बरेच जणांना त्या व्हिडिओला प्रतिसाद नाही दिला. तर कशा प्रकारे असतात काय, तर रोजला आपण सिरियसलीमध्ये दाखवू नाही शकत ना की अचानक काय घडलं काय नाही. रोजच्या रोज घडत असतं का, तर अचानक घडत असतं ते आम्ही तुम्हाला सर्वांना शूट करत असतो. पण एखाद्या दिवशी नाही का बर्थडे आणि आनंदाचा क्षण असतो, ते पण तुम्हाला दाखवावं लागतं. आणि बघा टिफिनची एवढी घाई आहे, तर आईनं टिफिन पॅक केलेला आहे, मी स्वयंपाक केला आहे. आणखी आईला खूप म्हणजे आईला पाण्याला जायचं आहे, तर आई खूप गडबडमध्ये आहे आणि मंदिरात पण जायचं आहे आईला. मी यांना पण नाश्त्याला दिलं करून. काय केलं तुम्ही आज नाश्त्याला? या मित्रांनो, नाश्त्याला मस्त नाश्ता चालू आहे सकाळचा. हो, आणि टिफिन तर पॅक केलेलंच आहे. आणि आता जायचं आहे कामावर, त्याची तयारी चालू आहे सर्व. आणि असंच असतं, सकाळी सकाळी नाश्ता, दुपारला जेवण आणि संध्याकाळचं जेवण. बाकीचं राधिका जे आहे वेळेवर करतेच म्हणत असं नाश्ता टिफिन. आणि करावंच लागतं ना, मला बाहेर गावी जावं लागतं तर करावंच लागतं सर्व काही. जसं नाश्ता पण कंटिन्यू टायमावर असते. हो, आणि डबा पण वेळेवर तयार करून देत कंटिन्यू असते. आई पण असते मदत करायला. हो, आई पण करू लागते, नेहमी करते व्हिडिओ सर्व. असं आहे, आजचा याच्यावरतीच राहणार आहे. कारण बरंच कालच्या व्हिडिओ पाहिलं तुम्ही, राधिकाचं म्हणणं चालू होतं की बा फिरायला जायचं. मग तेच तर असे कामं असलं कसं फिरायला जाणार आहे, काम आहेत ना, कामावर जायचं. मग नंतर जसं कामात सुट्टी भेटली मग जाता येते. तर बघा हे यांचं म्हणणं आहे की आता शिकणे जायचं आपल्याला सध्या, तर आता व्यवस्थित नसतं, पण समोर तर कसंच नाही होणार ना. मग मी तेच तर बोलत आहे तुम्हाला. कामाला जर सुट्टी भेटली जाऊ ना आपण. सकाळची तयारी असते, खूप काही राहते. डबा करा, नाश्ता करा, आणि त्याच्यानंतर मग काहीच काम नसते. मग नाही काम राहतात नंतर पण 11 वाजताच काम, मग लवकर होऊन जातात काम. संध्याकाळी फरशी पुसणं काम राहत नाही तर काय झालं, संध्याकाळी पुरतात. मावशी पण आलेले आपल्या व्हिडिओ मध्ये, कारण मावशी आज लोक कमी दिसलेले. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे किंवा लग्नातली जी आनंद होता तो मावशीने खूप एन्जॉय केलेला आहे. सर्वात जास्त खूप कॉमेडी केली, कॉमेडी खूप, आणि सर्व. आणि आईचं पण तसंच होतं आणि खूप माहोल होता. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये कमी कमी झालेलं मावशी, पण आज इकडे आलेलं आहे आणि व्हिडिओ घ्यायचा आहे. ते डोळा खूप बारीक पडायचा आहे. काय झालं डोळ्याले का खूप येते, तर सकाळी लाल पण झालता. दवाखाना केला का? नाही, ड्रॉप टाकला, दवाखाना अर्जंट करलं त्याचं. डोळ्यात काम आहे ना, नाजूक काम असते डोळ्याचं. दिसतेच ते स्पष्ट, असं वाटतेच ना की बा डोळा एक बारीक दिसत आहे, नेमकं काय झालं काय नाही. खरंच पण असं आहे. आणि इकडं तर माझं म्हणणं झालं की मला गाऊन घालायचं. काय म्हणणं? आणायचे मग, नॉर्मल विषय आहे गाऊन घालायचा. पहा बरं, घालतो म्हणते तर आणायचे. आता मी त्यांना कालपासून म्हणत आहे की आणायचे आणायचे. 8 दिवसापासून चालू आहे तुमचं, आज जाऊ उद्या जाऊ, आणि मग म्हणता की आपल्याला नाही घालायचे. ग्रामीण भाग आहे आपला. अरे मला तेच म्हणणं आहे की बा आपल्या इकडे चालते गाऊन. कसं आहे, आता मावशीला विचार, तुमच्या वेळेस गाऊन होते का? नाही, पण आता घालते ना. आताचं काळ पण कुठं चाललं, घालावंच लागते आता. चाललं, पण ते कसं आहे, आपल्या घरीच असेल मोठे लोक आहेत, पोरं सोरं आहे, त्याच्यानं असं वाटतं की नाही घाला, पण तिचं मन आहे घालायला तर आणा. असं आहे, म्हणजे थोडंसं आहे जमाना, म्हणजे विचार पण बदलेला आहे. आईचे पण मावशी पण म्हणणं तेच आहे, हरकत नाही आहे. पण तरी पण एक पाहिलं तर वेगळंच आहे आज पण खेड्यातनी, कारण शहरातलं वेगळं. आता तुम्ही तेच म्हणतात, रेशमीताई पूर्ण प्रसिद्ध झाल्या ना त्यावर. हो, शहरात राहतात ना, जगभर तर प्रसिद्ध.
पूर्ण जग त्यांना पाहते. खेड्यातल्या पण बाया घालते आता. मग. म्हाताऱ्या बाया घालून राहिल्या. त्याच्यात काय आलं नॉर्मली विषय झाला तो. खेड्यातलं वेगळं असते ना वातावरण. आता कसं इथं नवीन काही घडलं किंवा काही झालं तर लगेच चर्चा करतात बाहेर. पण म्हणजे तसं काही इथं नाही. सांगायचं तिथं सांगायचं. पण आता ते नॉर्मल विषय झाला हो. तसं काही नसतं. तरी असंच चालू असते. परत तर- नको घालू ना मग आता. पंजाब ड्रेस घालायचे तर आणले तर गाऊन नको घालू. साड्या नेसच आहे. नाही म्हणतात नाही घालायचे. गाऊन नाही घालू द्यायचे. कोणीही घालते. नॉर्मल विषय आहे गाऊन घालायचा. आमच्या घरी लिमिट लोकांच्या बापा आता म्हाताऱ्या बाया घालते. पोरं आहे. तू काही सांगते. असं असते प्रत्येक घरी असं चालते. एक जण हो म्हणते एक जण नाही म्हणते. पण तरी चालूच राहणार आहे. फक्त वातावरण आपल्याला मॅच करायचं आहे की बा खेड्यातलं आणि शहरातलं हा. हेच असते. दाखवण्याचा भाग जर झाला तर. पण ड्रेसच्या वेळेस पण तसंच होतं. पहिले कसं लग्न आलं नेमकेच तर साडी सुचत नव्हतं. साडीवरती जसं साडी घातली म्हणजे ड्रेस घालायला सुरुवात झाली, ड्रेस आणले तशी साडी कमी झाली. आणि बरेचसे सबस्क्रायबर आपले म्हणत होते हा. की काय म्हणत माहितीये का काय म्हणत होते की राधिका ड्रेस पेक्षा साडीवर खूप छान वाटते. आणि खरंच साडीवर जास्त चांगलं वाटते. मग. आणि आमचं वातावरण असंच असते सर्व खेड्यातलं जे असते ना सर्व. पण आता जसे ड्रेस घालायला सुरुवात झाली तसं साडीचं नाव कमी पण झालं. बाहेर घालते ना मी साडी असते ना माझी. हो पण एक सांगितलं ग की बा साडीवरचं जे आहे ते वेगळं असते दिसायला. तुमचे बरोबर आहे. ग्रामीण भागामधलं जीवन वेगळंच असतं आणि शहरी भागामधलं वेगळं. आजकाल तर तेच झालं नाही ना. एक वेळेस एक ड्रेस लागलं की लागलं मग तेच ड्रेस घालायचा. पंजाबी ड्रेसवर साडी कमी कमी होत जाते ना. आता बाबा आई हे सर्वजण जे असतात किंवा मग बरेचसं ते साडीवर दिसतात आज पण. आमचा जमाना वेगळा होता. आमचा जमाना वेगळा होता त्यावेळेस. मग आताचा काळ पावर कुठं चालला. असं आहे. पिढी पण बदलत आहे आता. आता लग्नात येत का माहोल राहते. आमच्या वेळेस होता का तेवढा माहोल. नाही मग माहोल लग्नातलं वेगळंच झालं म्हणा. सर्व वेगळं झालेलं आहे. आणि काही नशेना घरी पण ते करतात आडेचिडी करून हो. सगळी बरोबर व्यवस्था करतात. आणि खरंच बदललेलं आहे. जग पूर्ण बदललं चाललेलं आहे. नवीन नवीन येत आहे. नवीन नवीन आपल्याला दिसत आहे, पाहायला भेटत आहे. तर एक त्यातला एक गाऊन एक साधा भाग झालेला आहे. तेच तर म्हणत आहे. जाऊ दे आपल्या सबस्क्रायबरला सांगू आपण विचारू. हो तुम्हाला योग्य वाटते का नाही तुम्ही कमेंटमधूनच सांगा. जे कमेंट जास्त आल्या तेव्हा हो म्हणते मला. नाही ॲक्च्युली खरंच आपला विचारच आहे किंवा आपले सबस्क्रायबर आहे त्यांना बऱ्याच वेळा आपल्याला कोणत्या ड्रेसमध्ये बघायला आवडते. साडीवरती, पंजाबी ड्रेसवरती किंवा मग गाऊनवरती. गाऊन ते तर पण आपण येणार आहे. नेहमी दाखवणार नाही या व्हिडिओमध्ये. ड्रेसवरच राहणार. हा, जास्त ड्रेसवर तर राहणार आहे. पण गाऊन एक झालं ना कम्फर्टेबल असते ना थोडं. हो ते समोर चालून तर घालाच लागणार. हो आता नाही कम्फर्टेबल नंतर 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 तर होच म्हणावं लागतं. हो. आणि खरंच पण आज जगात जर पाहिलं तर सर्व काही चालत आहे. जसं की एक आपल्या रश्मीताईला पहिले एक गाऊनवाली बाई म्हणून त्यांना एक हे म्हणत प्रसिद्ध होतं. होती. नाही प्रसिद्ध आता झाल्या. पण पहिल्या त्यांना एवढ्या कमेंट आल्या होत्या हो की तुम्ही गाऊनवर व्हिडिओ बनवता, तुम्ही गाऊनवाल्या बाई. त्याला एक पब्लिकनं नाव दिलेलं आहे आणि तेच नाव त्यांना एक जगासमोर सॉन्ग आणलेलं टाकलं आहे. सॉन्ग काढलं त्यांना मग. गाऊनमध्ये लागलं. सॉन्ग पण काढलं आणि पूर्ण जग पाहत आहे त्यांना. हो. तर एक चांगलं एक्झाम्पल आहे ते पण. पण असं काही हे नाही आहे त्यातनी. फक्त लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असते की बा गाऊन वगैरे घालायचा का किंवा मग हे घालायला पाहिजे ते घालायला पाहिजे लोकांचा दृष्टिकोन असते. असं घरच्याच साडीवरच चांगली तिची बरोबर आहे. इच्छा आहे तर घालू द्यायची. ते आईचं म्हणणं बरोबर आहे. साडीवर तेच चांगलं वाटते. पण एक राधिकाचा जर विचार केला तर कम्फर्टेबल तिला कशात वाटते तिच्यावर डिपेंड आहे. मला तर सगळ्या शेतीत चांगलं वाटणार आहे. मला काय विचारत होतं. याच्यामुळे तिकडे चालू होता विषय आणि आजचा विषय त्याच्यावरतीच आहे नेमके किंवा इकडे राधिकाचं चालू होतं 2 ते 3 दिवसापासून. नाही मी तशी नाही म्हटलं असतं. मला शोभत नाही गाऊन पण प्रेग्नेन्सीमध्ये घालावंच लागतं.
हे म्हणून. साहजिकच आहे, घालायलाही पाहिजे. इकडे काम चालू आहे मावशीचे, तिकडं थांबलेले आहेत म्हणतात काम. मला ड्रेसच कम्फर्टेबल वाटतो. ठीक आहे, काय हरकत नाही, जे योग्य वाटेल ते. ड्रेस तर ड्रेस, पण एक सांगा कमेंटमध्ये, पुन्हा एकदा विचारतो की बा काय म्हणतात, प्रेग्नेन्सीमध्ये गाऊन चांगला वाटतो. गाऊन चांगला असते किंवा ड्रेस केल्यावर प्रोडक्ट बघू शकता तुम्ही आणि जाऊन खरेदी पण करू शकता. गाऊन लावणार आजच्या व्हिडिओमध्ये, तर जाऊन नक्की खरेदी करा. आणि असं आहे, तर आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे. आपण व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक Follow करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.